श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपल्या आयुष्याची माती करायला आहेत ना, लोक खूप आलेली आहेत. त्या लोकांपासून आपल्याला बघा प्रत्यक्षपणे सावध राहता आलं पाहिजे. कारण का, प्रत्येकाला आयुष्य प्राप्त करून दिलेलं आहे. जगणं आहे, मरण आहे. त्यामधला जो प्रवास आहे तो म्हणजे आयुष्य, ज्यामध्ये आपल्याला अनेक व्यक्तींशी भेट होत असते. परंतु काही जण आपल्याला बघा विचारत असतात, प्रोत्साहित करत असतात, योग्य ते मार्गदर्शन देत असतात. परंतु काही जण आहेत ना, आपल्याला विचारत सुद्धा नाही, कोणतीही मदत करत नाही. आपण जेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी काही जण, काही लोक प्रत्यक्षात पाय खेचण्याचा प्रयत्न करत असतात. काही जण आपल्याला खूप त्रास देतात. मग अशा वेळी आपण कुठे चुकलेलो आहोत हे पाहणं गरजेचं आहे. कारण बघा, आपला आत्मविश्वास, आपले विचार सकारात्मक जर असतील तर प्रत्यक्षात आपला आत्मविश्वास नक्कीच वाढेल. जर आपला प्रत्यक्षात नकारात्मक विचार असेल तर असलेला आत्मविश्वास हा डळमळीत होईल. म्हणून आयुष्याची माती केव्हा होते? जेव्हा तुम्ही एखादे चांगलं कार्य करत असता. बघा समर्थांनी कसा भाग दिलेला आहे. तेव्हा तुम्हाला सांगणारे भरपूर येतील. आपले शेजारी पाजारी सुद्धा असतील, आपले मित्रमैत्रिणी सुद्धा असतील आणि नातेवाईक सुद्धा बघा प्रत्यक्षपणे सांगायला नक्कीच येतील. आपल्याला वाटेल, अरे सर्वजण माझ्या मदतीला धावून आलेले आहेत, मला सांगण्यासाठी खूप जण बघा प्रत्यक्षात हजर राहिलेले आहेत. पण ज्यावेळी तुम्ही कार्याला उभे राहाल, कार्य तुमच्याकडून बघा प्रत्यक्षपणे तुम्ही करण्यासाठी तयार राहाल, त्यावेळी एक एक जण मागे होण्यास सुरुवात करेल. जेव्हा तुम्ही अडचणीत याल, पुढे काय करायचं हे तुम्हाला माहीत नसताना तुम्ही एकमेकांना बघा बोलवण्याचा प्रयत्न करायला गेलात, तर अशा वेळी तुमच्या मदतीला कोणीही धावून येणार नाही. कारण ती लोक स्वार्थी आहेत. परंतु आपण तिथे जिद्द हरायची नाहीये. आपल्याला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल, हातातलं काम मात्र सोडायचं नाहीये. आयुष्याची माती ज्यावेळी होते ना, तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याची खरी किंमत पाहायला मिळत असते. ज्यावेळी आपलं नाव कमी होतं ना, त्यावेळी कसं जगायचं हे आपल्याला माहीत पडतं. म्हणून समर्थ म्हणाले, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. ज्याप्रमाणे स्वार्थी माणसं कशी असतात, स्वार्थी माणसांची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण स्वार्थी माणसांना फक्त स्वतःचं भलं दिसत असतं. पण तुम्हाला त्यांच्याकडून कधीही सहकार्य मिळत नाही, लक्षात ठेवा. त्यांचा एकच उद्देश असतो, तुम्हाला त्यांचा फायदा होईपर्यंत जवळ ठेवायचं. जेव्हा त्यांना काही आवश्यक असतं तेव्हा ते तुमच्याशी गोड बोलतील आणि गरज संपली की त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला पाहायला मिळेल. बरोबर की नाही? म्हणून तुमच्या मागे नकारात्मक बोलणे, एकमेकांवर बघा प्रत्यक्षपणे तुमच्या कामामध्ये अडथळे आणणे, टीका करणे, कारण त्यांच्या जगण्यात फक्त स्वार्थ महत्त्वाचा असतो. अशा या स्वार्थी व्यक्तींमध्ये थोडं अंतर राखणं आवश्यक आहे.
त्यांची मनोवृत्ती तुमचं मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास बघा प्रत्यक्षपणे कमी करू शकते. म्हणून तुमच्या आयुष्यात सकारात्मक आणि सहकार्य करणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित करणं अधिक चांगलं आहे. ही झाली स्वार्थी लोकांची. दुसरी आहेत ना आपल्याकडे तक्रार करणारी माणसं. अहो, ज्या व्यक्तीने आपल्याला बघा एखादं कार्य करण्यासाठी पुढे केलेलं आहे आणि तीच व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन आपल्या आई वडिलांना बघा प्रत्यक्षपणे सांगत आहे की तुमचा मुलगा तुमची मुलगी हे कार्य करत आहे. त्यांनीच सांगितलेलं होतं. हे सुद्धा चांगलंच कार्य होतं. परंतु चांगल्या कार्यामध्ये जेव्हा अडथळे आले, संकट उभी राहिली, तेव्हा ती व्यक्ती बघा प्रत्यक्षात मदत न करता आपल्या घरी येऊन आपल्या नातेवाईकांना आपल्या घरच्यांना सांगायला आली. आपला दृष्टिकोन कधीही नकारात्मक नसावा. आयुष्यातील परिस्थितीबद्दल, मित्रांबद्दल किंवा अन्य गोष्टींबद्दल लोक तक्रार करत असतात. अनेकांना कामाच्या ठिकाणी असलेले अनुभव, त्याचप्रमाणे कितीही जरी मेहनत घेतली तरी बघा प्रत्यक्षात एखादी व्यक्ती ही आपल्याला बोलतच असते. आपण चांगल्या प्रकारे कार्य केलं तरी आपण जिथे काम करत आहोत एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये, तिथे आपल्याला आपले सिनियर्स, आपला बॉस बघा प्रत्यक्षपणे बोलतच असतो. जिथे आपण चांगलं कार्य केलेलं आहे तिथे आपलं बघा सन्मान करणार नाही, परंतु एखादी चूक जेव्हा आपल्याकडून होत असते ना, तेव्हा संपूर्णपणे एखाद्या डायरीप्रमाणे बघा संपूर्ण बोलत असतात ना. चुकांचे गुणगान गायला बघा कमी पडत नाही. वातावरण आपल्याला मानसिक ताण आणत असते. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा प्रत्येक वेळेला आयुष्यात अनेक संकट, त्या संकटामध्ये आपला देह, परंतु या तक्रार करणाऱ्यांपासून अंतर ठेवून आपल्याला कार्य करायचं आहे. सकारात्मक विचारांचा वारसा ठेवण्यासाठी आणि जीवनात आनंद अनुभवण्यासाठी तक्रारी करणाऱ्या लोकांपासून ज्यावेळी तुम्ही अंतर ठेवाल त्यावेळी जगणं तुम्हाला बघा प्रत्यक्षपणे चांगल्या प्रकारानं होईल. काही लोक असे असतात की ती ईर्ष्या करणारी माणसं पाहायला मिळत असतात. तुम्ही कितीही चांगलं केलं किंवा कितीही तुम्ही मोठं यश प्राप्त केलं, याऐवजी ती व्यक्ती तुमचं प्रोत्साहन देण्याऐवजी तुमच्या यशावर शंका उपस्थित करतील. तुम्ही चांगल्या प्रकारे चांगले गुण मिळवलेले आहेत परीक्षेमध्ये, तरी त्यांच्या मनामध्ये असे विचार येतील की अरे ही व्यक्ती कधी अभ्यास करणारी पाहायला मिळत नव्हती. हा विद्यार्थी, ही विद्यार्थिनी दररोज बाहेर बघा प्रत्यक्षपणे खेळत असायची, इकडे तिकडे फिरायची, परंतु या व्यक्तीला 80% 90% कसे मिळाले? अहो मिळालेत, पेढा देत आहेत, पेढा घ्या. परंतु नाही, शंका उपस्थित करण्यासाठी ही व्यक्ती जन्माला आलेली आहे. लक्षात ठेवा. कधी कधी त्यांना असं वाटतं की तुम्ही काहीतरी गडबड करून किंवा चुकीच्या पद्धतीने यश मिळवलं आहे. म्हणून अशा लोकांच्याकडून तुम्हाला नकारात्मकता आणि अपमान सहन करावा लागत असतो. म्हणून लक्षात ठेवा, अशा व्यक्तींना सुद्धा आपल्या आयुष्यातून बाजूला करणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला त्रास होणार नाही अशा प्रकारे आपण जगलं पाहिजे. स्वतःच्या आत्मविश्वासाची जपणूक करण्यासाठी आणि सकारात्मकता टिकवण्यासाठी ज्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात आनंद कसा प्राप्त होईल, त्याचप्रमाणे तुमच्या मनाला ऊर्जा देणाऱ्या लोकांसोबत अधिक वेळ घालवणारी व्यक्ती, त्याचप्रमाणे तुमच्यातला नकारात्मक पसरवणारी जी माणसं आहेत ना, त्यांच्या संपर्कात आपला देह असता कामा नये. कारण हे लोक जगामध्ये काहीही चांगले करणार नाहीत.
त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट चुकीची आणि अडचणीचीच असते. तुम्ही काही सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी त्यांच्या प्रतिक्रियांमुळे तुम्हाला असे वाटेल की सकारात्मकता या जगामध्ये राहिलेलीच नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अशा लोकांकडे मदत मागता तेव्हा त्यांचा सल्ला समस्या सोडवण्याऐवजी ती कशी आणखी गंभीर होईल याकडे लक्ष देणारा असतो. म्हणून जीवनात अडचणी येणं सामान्य जरी असलं तरी त्यांच्या सांगण्याचा सकारात्मकता आणि प्रेरणादायक मार्ग असू शकतो. जय जय रघुवीर समा